मी जिंकलो. माझ्याकडे क्लिप आहे. फाईन, नेक्स्ट गेम मी तुला हरवते. एक मिनिट थांब, तुझ्या प्लेअरचं नाव ठेवते. गुड फॉर नथिंग. ही मॅच तर तू जिंकूच शकत नाही. चल. अरे वा, काय खेळताय? शॅडो फाईट 2. वा, मी सन्या तू पण. तर मला कंपनी देते. किती मस्त झालंय ना. हो, दिसतच मला. खूपच छान. मी तुला थोड्या दिवसात ना आपल्या साईडने करून देते. हो ठीक आहे, पण जरा त्याच्यासमोर हा विषय थोडा. ऐक ना, आज आपण तिघही डिनरला जाऊया का? आणि याला जरा कपडे घेऊन देऊ विकत. हो, जाऊ त्या. अथर्वला नवीन कपडे घ्यायचे ना. काय रे अथर्व, जायचं का? हो, नवीन कपडे खूपच आवडतात. हो ना, मग जायचं आज. हो. व्हेरी गुड, जाऊया. आणि ऐक ना, म्हणलं जरा याला एक्सपेन्सिव्ह कपडे घेऊया, जे ती राधिका अफोर्ड नाही करू शकत असे काहीतरी. जरा कमी त्रास दे. हो, पण त्याच्यासमोर जरा. तसंही मी अथर्वला कपडे घेणारच होतो नवीन. का? अगं, त्या कम्प्लीट मॅन टायटलसाठी मला आणि अथर्वला एक फोटोशूट करायचं ना घरातल्या घरात. त्याच्यासाठी पण होतील आणि पेरेंट्स टीचर मीटिंगला पण जायचंय, त्यासाठी पण होतील. पेरेंट्स टीचर मीटिंग आहे परत? ते गुड फॉर नथिंग पण येईल तिकडे. तिचं नाही माहिती, पण मला तर जावं लागेल ना. अरे यार, पण ती तुला परत काहीतरी घातलं इंग्लिश बोलून एम्बॅरेस करणार यार तिकडे. खूप मजा येईल. मी सोबत प्लीज. बच्चा, तू मागच्या वेळेस आली होती, तुला ते आत नाही घेऊ देणार. ठीक आहे ना, फाईन. मी दारात उभी राहीन मागच्या वेळेस सारखी आणि बघेन. प्लीज 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 मला येऊ दे ना. बरं ठीक, ये. चला, आटपा लवकर. हो. माझ्याकडे शीट पण नाही बस. हा? शीट पण मिळाले. हे काय, माझं लक्ष नव्हतं. मी बोलत होते ना त्याशी. ठीक आहे, पण स्लीप पण बाजू माझे स्लीप पण. फाईन. राधिका, तू काय करते? सगळं जायचं नाही का तुला पेरेंट्स मीटिंगला? हो ना, जायचंय ना. अगं एवढी भाजी निवडते आणि लागलीच निघते. अगं ते राहू दे, मी करेन ना. अगं तू काऊन भाजी निवडशील? अगं ठीक आहे, मी करते. शेवटी माझंच किचन आहे ते. मी कधीतरी काम केलं तर बिघडलं कुठे? नाही तसं नाही. बर, निघते मी. जा जा, पटकन जा. तू चहा घेतलास का समिधा? राधिका, मी बघते ना. मी तुला म्हंटल ना नको करू काळजी. मी इथलं सगळं बघते. तू जा बरं आधी. आणि तुझ्या लक्षात आहे ना काय बोलायचं ते नीट बोला. चुकीचं काही बोलू नकोस. हो हो. आणि अगदीच काही झालं ना तर रेवती करेल तुला मदत. ओ सॉरी. नाही, तुमच्या दोघींचं आजकाल फारसं बरं नाहीये, हे विसरलेच मी. बरं बरं, जा जा, उशीर होतोय तुला. हो समिधा, तू सांगितलंय ते मी सगळं लक्षात ठेव. अजिबात चुकीचं बोलणार नाही. चल येते मी. हा, येते. हा हो. जा जा राधिका, पळ. आणि बघ आता तुझी कशी फजिती होणार आहे ते. बच्चा, चल. अगं, माझा फक्त चहा राहिला, तुझं केवढं राहिलंय? उशीर होईल ना. रेडी आहे मी. खाना झालं की निघू? काय ना, आजकाल शाळेमध्ये सुद्धा पेरेंट्स टीचर मीटिंग म्हणजे काहीतरी नवीनच आहे. आय मीन, आमच्या काही सुद्धा कॉन्व्हेंट स्कूल होतं का, पण एवढ्या गोष्टी नव्हत्या. आजकाल बघ ना, अथर्वच्या शाळेची फी एवढी आहे. त्याचं काय ते स्पोर्ट्स क्लब, वॉटर स्पोर्ट्स, अजून कुठला क्लब, डे केअर आणि अमुक डेज आणि तमुक डेज. मी शाळा आहे की हॉटेल आहे कळतच नाही काही. तरी राधिका म्हणत होती मराठी मीडियम स्कूलमध्ये घालूया. म्हणलं नको. हो, बरं झालं नाही घातलं. मग तिच्यासारखं त्याचंही झालं असतं. जर मराठी बोलतायत ना तर इंग्लिश बोलतायत नाही. काय म्हणते ते? करून राहिली, खाऊन राहिली. मी सुद्धा आधी असंच बोलायचो. आता मुंबईत येऊन मी बदललं ना स्वतःला. इथली भाषा बोलायला लागलो. मग हिला बदलायचंच नाहीये, त्याच भाषेत बोलायचंय. निघायचं ना. चल चल, मी बॅग घेतो, तो आवर. हाय सॅम. हाय शनाया, ऐक, मला तुला एक न्यूज द्यायची आहे. कसली न्यूज? राधिका आता पेरेंट्स मीटिंगला गेलीये. यात कसली न्यूज आहे?
अगं खरी न्यूज तर पुढेच आहे. मी ना तिला पेरेंट्स मीटिंग साठी चुकीचं इंग्लिश शिकवलंय सिरियसली आता आणखीन मजा येईल. आणि तिला करेक्ट करायला रेवती तिच्याशी बोलणार आहे थोडीच. आई शपथ, राधिकाची बँड वाजणार आहे आता. खूप मजा येणार आहे. मी तुला सगळं कळवेन ओके नंतर. ओके ओके बाय बाय, नक्की सांग. ओके बाय बाय बाय. बोलिया रिक्षा. राधिका ही बहुतेक पेरेंट्स मीटिंगला निघाली. काय करू, विचारू का तिला? रेवती मला न विचारताच निघून गेली. असं पहिल्यांदाच घडलं. ठीक आहे, हरकत नाही. मला पण सवय करायलाच हवी ना अशा गोष्टींची. एखाद्याची वाईट वेळ आली की सगळेच पाठ फिरवतात. आज माझ्यासोबत कोणीच नाही, पण तरी काही बिघडत नाही. मला माझीच साथ आहे. मी माझी साथ कधीच सोडणार नाही. राधिका, तू एकटी नाहीयेस. तू स्वतःला सावरायला खंबीर आहेस. रिक्षा. Please, sir. Good morning, parents. Good morning. Please have a seat. We welcome you all in our monthly parents meeting. First of all, I would like to talk about the progress of your children. I would like to talk first with Atharva's parent. Mr. Gurunath Subedar. येस मॅम. Mr. Subedar, what's wrong with Atharva? He is not concentrating on his studies. Why? Can you explain us? I don't know, ma'am. He's doing his homework regularly. I think there is no problem at all. Mr. Gurunath Subedar, I think you have a big misunderstanding. You can check his books. They all are incomplete. See, I got many complaints regarding Atharva. What's the reason? Can you please explain? Actually, Ma'am, shall I speak in English? मिसेस सुभेदार, तुम्ही मराठीतही बोलू शकता. No, ma'am. I can speak. Atharva is not staying with me these days. So nobody is there who can take care of Atharva and his studies.
but I assure you, it will not happen again. I will take care of it. का बरोबर बोलतेय? Mrs. Subedar, I'm so happy for you. You improved your English a lot in such a short period. And I know you will take care about his studies also. And Mr. Gurunath Subedar, येस. you're his father. So it's your responsibility as well to take care of his studies. I'll do that, ma'am. Thank you. Thank you. Thank you. So next is Reva Kulkarni. मी त्याने चुकीचं शिकवून पण बरोबर कशी काय बोलली? छान बोललात मिसेस सुभेदार तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू. Thank you. यारी लोक कसले स्मार्ट असतात ना. नुसते दिसायला गावठी वगैरे असतात पण इंग्लिश कसे बोलतात फडाफडा. यारी आय एम टेलिंग यू, हिने सगळं बायहार्ट केलं असणार आहे. हो की नाही राधिका? काय बोललीस तुला तरी कळलं का? शन्या, तुला काय समजायचं ते समज. पण काय, तुझ्यासारख्या फडफड इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजी माध्यमातल्या पोरींपेक्षा माझ्यासारखी मराठी माध्यमात शिकलेली पोरगी बरी. मी निदान माझ्या पोराकडे लक्ष तरी देऊ शकते, त्याचा अभ्यास तरी घेऊ शकते. आणि तुझ्या नादाने तर हे पण बदलले. स्वतःच्या पोराचा अभ्यास नाही घेता आला. मग काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? उपयोग असो वा नसो, ऍटलिस्ट शिक्षण तरी आहे आमच्याकडे. हे पशन्या, मी शिकलेली आहे, चांगली BA झालेली आहे. नाही तुझ्यासारखं फडफड इंग्रजी बोलण्याचा सराव नाहीये मला. पण मला कुठे काय आणि कसं बोलावं हे तर चांगलंच समजतं. पण बरं झालं शन्या, त्या दिवशी पेरेंट्स मीटिंग मध्ये तुम्हाला हसलीस ना, खूप बरं झालं. त्या निमित्ताने मी इंग्रजी बोलण्याचा सराव केला, इंग्रजी बोलायला शिकतेय. नाही, मी माझ्या पोराशी आता इंग्रजीतनं बोलू शकेन, निदान त्याचा अभ्यास तरी घेऊ शकेन. यासाठी खरं तर तुझे आभारच मानायला हवे. आणि हे बघ शन्या, तुझा प्रत्येक डाव मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कारणच ठरतो. लक्षात ठेव. हाऊस फिटली का स्वतःचा अपमान करून घ्यायची? प्लीज तू नको बोलूस. मलाही तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्याची मैत्रीण होणं आणि एका मुलाची आई होणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या मैत्रिणीच्या वाटेला जाऊ नकोस, फेल होशील. मार्क माय वर्ड्स.
मॅडम गुड मॉर्निंग. अरे या राधिका मॅडम, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. पानसे मॅडम. हो आहेत, या आज जाऊया. हो. मॅडम राधिका सुभेदार आल्यात. हां हां घेऊन येते ना. मॅडम या. या 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 मिसेस सुभेदार बसा. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज सँक्शन झाल्यात आणि जी लोन अमाऊंट आपण ठरवली होती ती तुमच्या अकाउंटला डिस्बर्स झाली आहे. मनापासून अभिनंदन. आता तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. थँक्यू मॅडम. बँकेच्या या खास महिलांसाठी असलेल्या योजनेमुळे मायासारख्या साध्या गृहिणीला आकाशात उंच भरारी मारण्याची संधी मिळाली. मला खात्री आहे या संधीचं मी सोनं करून दाखवेन. बसा. आज चहा घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. मॅडम जरा 2 चहा पाठवा ना. राधिका, जसा बँकेच्या या योजनेचा तुम्ही फायदा घेतला तसा इतर महिला उद्योजकांनी घ्यावा म्हणून एक काम करायचं. तुमच्या वर्कशॉपमध्ये वी बँक विथ PNC बँक हा बोर्ड लावायचा आणि नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सर्व्हिसेस पण आहेतच. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता 24 तास व्यवहार करू शकता. मॅडम हा बँकेचा मेसेज आला पण. बरोबर. तुमच्या अकाउंटचे सगळे अपडेट्स तुम्हाला मोबाईलवर SMS द्वारे येतच राहणार. थँक्यू मॅडम. चला येते. मनाली मॅडम थँक्यू. थँक्यू. या बाईमध्ये एक स्पार्क आहे. म्हणाली आपण अगदी योग्य ग्राहकाला कर्ज दिलेलं आहे. त्या नक्की यशस्वी होणार. अजून कशी नाही आली राधिका? आणि घरी येऊन तिने काही इश्यू केला तर? नाही, माझ्याशी भांडायला लागली तर मी सरळ सांगे ना की तू नीट ऐकलं नाहीस, त्याला मी काय करू? समिधा. राधिका काय झालं? आय मीन सगळं ठीक आहे ना? होता सगळं ठीक आहे. तू काऊन टेन्शन घेऊन राहिली? समिधा अगं अथर्वच्या टीचरनी माझं अभिनंदन केलं. अभिनंदन का? अगं मला चांगलं इंग्रजी बोलता आलं ना म्हणून. खूप खूप थँक्यू. तू मला सांगितलंस ना तसंच बोलले मी. सगळं पाठ करून बोलले. समिधा तुझ्यामुळे माया इंग्रजी बोलण्यात एवढा मोठा प्रोग्रेस झाला. टीचर मला म्हणाले इतक्या कमी दिवसात तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलात. खूप कौतुक केलं त्यांनी माझं. कौतुक? तू काऊन चकित होऊन राहिली? तू मला चांगलंच शिकवलं ना. हा म्हणजे काऊन माझं वाईट करशील? काऊन मला चुकीचं शिकवशील? तू काय शन्याच्या जवळची आहेस का? तुला सांगते समिधा, शन्याचं तोंड तर पाहण्यासारखं झालं होतं. मला मूर्ख समजून राहिली ती भैताड. अगं पण समिधा, मला इंग्रजी बोलता येत नसलं तरी बोललेलं समजतं. अगं मी पण BA पर्यंत शिकली आहे. ते समजूनच नाही राहिलं त्या भैताडला. पण तू इतकं चांगलं इंग्रजी बोलतेस. तुला जसं जमतं तसं तू मला चांगल्या पद्धतीने शिकवलं म्हणून तर मला बोलता आलं ना. नाही समिधा, आता मला हे समजून राहिलं का मी आहे ना अथर्व इथे राहतो ते तुला फारसं आवडत नाही. पण त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तू मला इंग्रजी बोलायला शिकवलंस. माझी गुरु झालीस. ज्ञान देणं एक दुसरं पुण्याचं काम नाही. आणि केवळ शाळेत माझा अपमान होऊ नये म्हणून तू मला इंग्रजी शिकवलंस. खरंच तुझे आभार मानले पाहिजे. समिधा, मी तुझ्यासाठी आता फार नाही काही करू शकत, पण आज तुझ्या आवडीची चिंचगुळाची आमटी करते.